एक्झाम गाईड सागर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह लेक्चर घेताना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येत होते, त्याच्यामुळे आता मी हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड करतो आहे. तर बघा, IBPS पॅटर्नमध्ये क्लोज टेस्ट नावाचा एक टॉपिक असतो इंग्लिश या सब्जेक्टमध्ये. तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, एक पॅसेज दिलेला असतो. पॅसेजमध्ये काही रिकाम्या जागा असतात आणि तिथं आपल्याला योग्य शब्द भरायचा असतो. खाली ऑप्शनमध्ये ते 5 ऑप्शन असतात, त्यातून एक जो शब्द आहे योग्य शब्द आपल्याला पिक करून तिथं रिकाम्या जागी योग्य ठिकाणी तो भरायचा असतो. तर बघा, हा पॅसेज दिलेला आहे, आपल्याला तो एकदा रीड करायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली ऑप्शन काय ते बघायचे. तर क्लोज टेस्ट सोडवण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायचं असतं, फर्स्ट विदाऊट म्हणजे तो ब्लँक सहित आपल्याला हे वाचायचं, म्हणजे शब्दांच्या विषयी आपल्याला तो पॅसेज वाचायचा आहे. त्यातून एक अंदाज येतो का लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे. एक लेखक त्याविषयी पॉझिटिव्ह बोलतं की निगेटिव्ह बोलतं आहे. त्याच्यानंतर जे रिकाम्या जागा असतात तिथं कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच, जे इंग्लिशमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे, त्यातून कुठलं पार्ट्स ऑफ स्पीच तिथं बसेल ते आपल्याला शोधायचं असतं. आणि त्याच्यानंतर जे ऑप्शन असतात, ऑप्शनमधून आपल्याला एक अंदाज लावून, म्हणजे त्याचं मिनिंग वगैरे शोधून, म्हणजे मिनिंग वगैरे गेस करून आपल्याला काही शब्द इलिमिनेट करायचे असतात आणि योग्य जो शब्द आहे तो तिथं आपल्याला पिक करायचा असतो. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पॅसेज जे आहेत ब्लँक सहित वाचूयात, त्यातून एक अंदाज येईल आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व कसं करायचं ते बघूयात. पॅसेज वाचतोय मी, बघा. तुम्ही पण माझ्यासोबत वाचा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता किंवा. तर बघा काय दिले पॅसेजमध्ये. देअर आर नंबर ऑफ रिकाम्या जागा दिली, ज्याला आपण नंबर 1 केलेलं आहे. ठीक आहे. रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. देअर इज द पुन्हा रिकामी जागा दिली ऑफ द टाइम टेबल. देन देअर आर पुन्हा रिकामी जागा अबाउट गेटिंग अ सीट, वेटिंग ॲट बस स्टॉप्स अँड सो ऑन. Yet there are deeper reasons why why many of us रिकामी जागा away from public transport. Each of us has our own set of रिकामी जागा and opinions against public transport. पुन्हा एक रिकामी जागा दिली 6 नंबरची. We are all slaves to advertisements. car advertisement पुन्हा रिकामी जागा दिली. The notion of freedom. Motorcycles are offered as a way to रिकामी जागा अवर लॉस्ट यूथ. 9 नंबरची रिकामी जागा. देअर इज दिस फिलिंग दॅट वी मस्ट हॅव अवर ओन ट्रान्सपोर्ट. रिकामी जागा द कॉस्ट. तर याच्यावरून असं लक्षात येतं हे ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड पॅसेज आहे. आणि याच्यात असं एक ओव्हरऑल अंदाज येतो का पब्लिक ट्रान्सपोर्ट का, म्हणजे लोक का अवॉइड करतात वगैरे याच्याबद्दल बोललेलं आहे. आणि स्वतःची जर ट्रान्सपोर्ट आहे, कार किंवा मोटरसायकल घेण्याचा सर्वांचा एक इच्छा असते बुवा. तर ह्या टाईपमध्ये हा पॅसेज दिलेला आहे. तर आता आपण पहिल्या रिकाम्या जागेसाठी त्यांनी काय ऑप्शन दिलेत ते आपण चेक करू आणि नंतर आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर बघा, तर फर्स्ट जी रिकामी जागा आहे, आता इथं ॲट अ टाईम तुम्हाला एक्झाममध्ये पूर्ण पॅसेज दिसेल, पण आता मी फक्त पॅसेजचा फर्स्ट पार्ट घेतलेला आहे. तसं होणार नाही, एक्झाममध्ये पूर्ण पॅसेजचा तुम्हाला विचार करायचा असतो. आता मला जागा कमी पडते, त्याच्यामुळे मी एका वेळेस एकच लाईन घेतली तिथं. ठीक आहे. तर बघा, देअर आर नंबर ऑफ डॅश रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास न करण्याचे काही रिझन्स आहे. नंबर ऑफ अ नंबर ऑफ म्हणजे काय, मोर दॅन 2. अ नंबर ऑफचा अर्थ काय, मोर दॅन 2. अ नंबर ऑफचा अर्थ काय, मोर दॅन 2. तर सर्वांकडे नोटबुक असली पाहिजे, नोटबुक असली पाहिजे. मी जे मिनिंग्स वगैरे सांगतोय ते लिहून घ्या, कारण की आता आपले 40+ शब्द, नवीन शब्द ते तुम्हाला पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील आणि ते तुम्ही व्होकॅब्युलरी तुमच्यामध्ये ॲड होईल, तुमची व्होकॅब्युलरी ॲड होईल ती. ठीक आहे. तर IBPSमध्ये व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची असते. अ नंबर ऑफचा अर्थ आहे मोर दॅन 2, म्हणजे 2पेक्षा जास्त जे आहेत, 2पेक्षा जास्त कारणं आहेत. मग कोणते कारणं येतील बघा, आता प्रत्येकाचं मी मिनिंग वगैरे सांगतो, जे शब्द दिले त्यांचे. हा तुम्ही राईट करून घ्या, हा जो मिनिंग आहे तो. तर बघा, व्हॅरिंग, फॉरविडन, वेग, व्हॅलिड. व्हॅरिंग, फॉरविडन, वेग आणि व्हॅलिड. तर इथं कोणता शब्द येईल तुम्हाला तो पिक करायचा आहे. तर व्हॅरिंग हा जो शब्द आहे, व्हॅरिंग, याचा अर्थ आहे वेगवेगळे कारण आहेत, म्हणजे वेगवेगळी. व्हॅरिंग म्हणजे बदलणारे. व्हॅरिंगचा अर्थ काय, बदलणारे. फॉरबिडनचा अर्थ आहे अडवणूक किंवा थांबवणे. फॉरबिडनचा अर्थ काय होतो, अडवणूक किंवा थांबवणे. वेगचा अर्थ आहे
जे अनक्लिअर आहे, अस्पष्ट, अनक्लिअर किंवा अस्पष्ट. वेगचा अर्थ काय? अनक्लिअर, अस्पष्ट, अनक्लिअर किंवा अस्पष्ट. व्हॅलिड म्हणजे काय? वैध किंवा कायदेशीर. व्हॅलिड म्हणजे काय? वैध. आणि नन ऑफ द अबो. ठीक आहे. देअर आर नंबर ऑफ डॅश रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर तिथं काय येईल बघा? व्हॅरिंग म्हणजे वेगवेगळे कारणं, म्हणजे बदलणारी कारणं नाही आहेत. व्हॅरिंगचा अर्थ काय? बदलणारी. तर देअर आर नंबर ऑफ बदलणारी कारणं असू शकत नाही, बरोबर. तर ते येणार नाही. फॉरबिडन म्हणजे कारण, नंबर ऑफ अडवणारी कारणं आहेत का? ते पण नाही आहे. ठीक आहे. तिथं अडवणारे पण कारणं नाही आहेत, बदलणारे पण कारणं नाही आहेत. वेग म्हणजे अस्पष्ट आणि व्हॅलिड म्हणजे काय? जे आहे कायदेशीर किंवा जे विथ प्रूफ येते. तर बघा, हे दोन शब्द येऊ शकतात. जर फक्त एवढंच वाक्य जर असेल ना हे, तर त्यावेळेस हे दोन शब्द करेक्ट आहे. पण आपल्याला पूर्ण पॅसेज आहे, तर पॅसेजचा आपल्याला पुढं पण विचार करावा लागेल. तर पॅसेजमध्ये काय केलेलं आहे? बाय देअर इज डॅश ऑफ द टाइम टेबल आणि देन देअर आर डॅश गेटिंग अबाउट अ सीट. म्हणजे कारणं दिलेली आहे, अस्पष्ट कारणं नाहीत. तर वेग तिथं येणार नाही. वेज दे आहेत, वेग ते येणार नाही. ते चूक होतं, कारण की अस्पष्ट कारणं नाहीत, कारणं स्पष्टपणे पुढं दिलेली आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी जो आहे तो ॲक्युरेट आहे. व्हॅलिड रिझन्स आहे. देअर आर नंबर ऑफ व्हॅलिड रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. तिथं काय येईल? व्हॅलिड रिझन येईल. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न, पुढचा ऑप्शन. ठीक आहे, आता बघू. देअर आर अ नंबर ऑफ व्हॅलिड रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. देअर इज द डॅश ऑफ टाइम टेबल. ओके. आता सेकंड नंबरला काय येईल बघा? क्युपिडिटी, फोर्सिटी, ॲट्रॉसिटी, रिजिडिटी. तर क्युपिडिटीचा अर्थ आहे ग्रीडी, म्हणजे हाव, लालसा असणारा. तर देअर इज द म्हणजे टाइम टेबलची लालसा तर नाही आहे, बरोबर ना, म्हणजे हाव नाही आहे. फोर्सिटीचा अर्थ आहे डेंजर किंवा ॲग्रेसिव्ह. टाइम टेबल डेंजर असू शकत नाही. ॲट्रॉसिटी म्हणजे क्रूर वागणूक. ॲट्रॉसिटी ॲक्ट तुम्हाला माहिती आहे. तर ॲट्रॉसिटी म्हणजे क्रूर वागणूक. ठीक आहे. तर वेळापत्रक क्रूर नसतं कधीच. देअर इज द, बरं, रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय? कठीण किंवा न बदलणारं. तर टाइम टेबल काय असतं? न बदलणारं असतं. टाइम टेबल जे पब्लिक ट्रान्सपोर्टचं टाइम टेबल असतं ते काय असतं? न बदलणारं असतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी जो आहे रिजिडिटी, तिथं तुमचं ॲन्सर करेक्ट आहे, रिजिडिटी. क्युपिडिटीचा अर्थ आहे ग्रीडी, म्हणजे लालसा असणं, हाव असणं. फोर्सिटी म्हणजे डेंजर, म्हणजे घातक. ॲट्रॉसिटी म्हणजे क्रूर वागणूक. आणि रिजिडिटी म्हणजे न बदलणारं. इथं मीनिंग काही न बदलणारं. तसा रिजिडिटीचा मी अर्थ काय? कठीण. कठीण म्हणजेच न बदलणारं. ठीक आहे. तर हे ऑप्शन नंबर 2 झालं, ऑप्शन नंबर रिजिडिटी. आता 3 नंबरसाठी कोणती रिकामी जागा येईल बघा? देअर आर अ नंबर ऑफ व्हॅलिड रिझन्स नॉट टू ट्रॅव्हल बाय अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. देअर इज द रिजिडिटी ऑफ द टाइम टेबल. देन देअर आर डॅश अबाउट गेटिंग अ सीट, वेटिंग ॲट बस स्टॉप्स अँड सो ऑन. बरं, आता टाइम टेबल रिजिड आहे हे पण समजलं. आता तिथं आपल्याला काय असते? सीट भेटण्याची काय असते? चिंता असते. सीट भेटण्यासाठी काय असते? आपल्याला चिंता वाटते. तर बघा चिंता काय? डिलाईट्सचा अर्थ आहे, डिलाईट्सचा अर्थ आहे आनंद. डिलाईटचा अर्थ काय? हॅपी किंवा आनंद. डिलाईट्स म्हणजे काय? हॅपी. तर आपल्याला सीट भेटण्यासाठी आपली चिंता असते, हॅपी नसतो आपण. कन्सर्नचा अर्थ आहे चिंता, आणि कन्सर्न ह्या दोघांचा पण अर्थ मिनिंग सेमच आहे, चिंता. ठीक आहे. आणि ऑब्स्ट्रॅक्शन्स म्हणजे अडथळा. तर सीट भेटण्यासाठी आपल्याला अडथळा, म्हणजे आपल्या मनामध्ये अडथळा नसतो, आपल्याला चिंता असते सीट भेटेल का नाही भेटेल, तर चिंता असते. तर आता बघा दोन्ही शब्द सारखेच आहे, कन्सर्न्स आणि कन्सर्न. तर इथं काय आहे? देअर आर शब्द आहे. आर असल्यामुळे एक चिंता नसते, म्हणजे असं चिंताच, म्हणजे तिथं काय येईल? कन्सर्न्स येईल. कन्सर्न्स यस येईल त्या शब्दाला. इथं पार्ट्स ऑफ स्पीचचा यूज होईल. जो सेकंड कन्सर्न आहे तो येणार नाही. कन्सर्नला काय येईल? यस लागेल. आर असल्यामुळे देअर आर आहे, तर आर असल्यामुळे काय येईल? कन्सर्न्स येईल. ऑप्शन नंबर बी तिथं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी हे जे काय आहे बरोबर उत्तर आहे, ऑप्शन नंबर बी. तुम्ही प्रत्येकाचे मिनिंग्स मी जे सांगतोय ना ते लिहून घ्या बरं का. डिलाईट्स म्हणजे आनंद होणे, प्लेजर आनंद, सुख देणारं. कन्सर्न्स, दोन्ही कन्सर्नचा अर्थ चिंताच आहे.
आणि ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय, अडथळा. ठीक आहे, तर इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता 4 नंबरचा बघा. देअर इज द रिजिडिटी ऑफ द टाइम टेबल, देन देअर आर कन्सर्न्स अबाउट गेटिंग अ सीट, वेटिंग ॲट बस स्टॉप्स अँड सो ऑन, येट देअर आर डीपर रिझन्स. बरं, हे 2 रिझन झाले. आणखी डीप रिझन्स आहे. वाय मेनी ऑफ अस डॅश अवे फ्रॉम पब्लिक ट्रान्सपोर्ट, डॅश अवे फ्रॉम पब्लिक ट्रान्सपोर्ट. शाय अवे, आता तुम्हाला इथं फ्रेझलचा इथं काय फ्रेज, शाय अवे जो आहे, शाय अवे एक फ्रेझल वर्ब आहे. शाय अवे, शाय अवे. शाय अवे हा कंबाईन एक फ्रेज आहे. शायचा अर्थ लाजळ पण आहे, पण शाय अवे हा एक फ्रेज आहे कंबाईनमध्ये. ठीक आहे, तर त्याचा मिनिंग होतो एखाद्या गोष्टी टाळणे, म्हणजे अवॉइड करणे. जे एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा त्याची भीती असेल तर आपण ती टाळतो, त्या ठिकाणी आपण शाय अवे यूज करतो. तर इथं उत्तर बरोबर आहे, शाय अवेच येणार. तिथं शाय हा शब्द येणार, शाय अवे फ्रॉम द पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणखी काही कारणं आहेत, म्हणजे लोक टाळतात प्रवास. शाय अवे म्हणजे एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून तो टाळता, किंवा एखादी भीती असते त्याच्यामुळे ते टाळता. तर गेटिंग अवे, गेट अवे, गेट अवेचा अर्थ आहे, गेट अवे पण एक फ्रेझल वर्ब आहे. त्याचा अर्थ आहे एस्केप होणे. एस्केप म्हणजे कसं, एखादा गुन्हा करून, एखादा क्राईम करून त्याच्यातून एस्केप होणे, तर त्याला असतं गेट अवे. स्ट्रगलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, म्हणजे स्ट्रगल करतो आपण, कष्ट करतो असं, म्हणजे स्ट्रगल. आणि गेट्स अवे, गेट आणि गेट्स अवे सारखंच आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा 5वा. देअर आर डीपर रिझन्स वाय मेनी ऑफ अस शाय अवे फ्रॉम पब्लिक ट्रान्सपोर्ट. ईच ऑफ अस हॅज अवर ओन सेट ऑफ डॅश अँड ओपिनियन अगेन्स्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर बघा, ओपिनियन म्हणजे आपलं एक मत आहे. ओपिनियन म्हणजे काय, आपलं एक मत आहे पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल. आणि आणखी काय शब्द येईल तिथं, अंडरस्टँडिंग म्हणजे एक समज आहे का, नॉलेज म्हणजे एखाद्या गोष्टीत नॉलेज असलं तर अंडरस्टँडिंग शब्द येईल, नॉलेज असणे. फ्रस्ट्रेशन, फ्रस्ट्रेशनचा अर्थ काय होतो, फ्रस्ट्रेशन म्हणजे कसं, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते आणि ती मिळाली नाही तर आपण निराश होतो, तर त्यावेळेस फ्रस्ट्रेशन शब्द येतो. म्हणजे जळफळाट, म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असली आणि ती मिळाली नाही तर त्यावेळेस आपण फ्रस्ट्रेशन यूज करतो. ठीक आहे, तर इथं ओपिनियन आहे आणि म्हणजे फ्रस्ट्रेशन शब्द येणार नाही तिथं, अंडरस्टँडिंग पण येणार नाही, आपला समज नाही आहे काही, एक ओपिनियन. आणि प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांत, प्रिन्सिपल. आता ओपिनियन आणि सिद्धांत एकत्र नाही येणार, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल काही सिद्धांत नाही आपले, तर तिथं काय शब्द येईल, प्रेज्युडाईज. प्रेज्युडाईजचा मिनिंग काय असतो, प्रेज्युडाईजचा मिनिंग राईट करून घ्या, मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज. एखाद्या विनाकारण एखादी भावना तयार होणे, म्हणजे काही कारण नसताना पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल काय एक अगेन्स्ट भावना तयार झाली, म्हणजे आपल्याला ते आवडत नाही बाप असं काहींचं मत आहे. ठीक आहे, तर प्रेज्युडाईज शब्द येणार, म्हणजे मिसकन्सेप्ट झालेलं आहे त्याच्यात. पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल काय मिसकन्सेप्ट, मग ते खरं असेल असं नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस सीट भेटेल असं काही नाही, काही वेळेस आपल्याला सीट भेटून पण जाते. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट खराब नाही आहे, पण आपलं एक मिसकन्सेप्ट झालेलं आहे. तर प्रेज्युडाईज, तिथं काय प्रेज्युडाईज वर्ड यूज होईल. ठीक आहे, अंडरस्टँडिंगचा मिनिंग माहिती आहे, समज वगैरे, नॉलेज असणे. फ्रस्ट्रेशनचा मी अर्थ सांगितला, एखादी गोष्ट भेटली नाही तर आपलं फ्रस्ट्रेशन होतं, निराशा होते. प्रेज्युडाईजचा मिनिंग असतो मिसकन्सेप्ट्स, म्हणजेच विनाकारण एखादी म्हणजे एक भावना तयार होणे असं. आणि प्रिन्सिपल्स म्हणजे सिद्धांत. ठीक आहे, तर आता बघा आपण आता थोडीशी मी माझ्या क्लासबद्दल सांगतो आणि पुढचे क्वेश्चन घेऊयात 6, 7, 8, 9, 10. तर आपण IBPS पॅटर्नप्रमाणे 2 कोर्स सुरू केलेले आहेत. एक क्वेश्चन बँकचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 7,500 ते 10,000 क्वेश्चन तुमचे एक्झामपर्यंत होतील. म्हणजे पुरवठा निरीक्षक वगैरे ज्या एक्झाम्स आहे त्या एक्झामपर्यंत 7,500 ते 10,000 क्वेश्चन बँक मी प्रोव्हाइड करणार आहे. दररोज जवळपास 100 ते 150 प्रश्न मी प्रोव्हाइड करेल. आणि जे याच्यामध्ये जे असतील ना ते मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान GK, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग, या सर्व विषयांचे टोटल आपल्याकडं 7,500 ते 10,000 प्रश्न आहे. टोटल IBPS पॅटर्नप्रमाणेच आहे.
विथ सोल्युशन आणि एक्सप्लेनेशन एका प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केली जातील. याची फीज जी आहे ती फक्त 199 आहे, जी की सोमवारपासून आपण वाढवणार आहे ती फी. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सेकंड आहे व्हिडिओ कोर्स. म्हणजे हे MCQ आहेतच, म्हणजे IBPS पॅटर्नचे क्वेश्चन आहेतच एवढे, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गायडन्स पण प्रोव्हाइड केला जाईल व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये, आणि स्टडी मटेरियल तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल. ज्या कोर्सची फी आहे 499. जर पाहिजे असेल कोणाला तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. इथं दिसतोय बघा तुम्हाला 8767 43 043 4 ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कोर्सबद्दल डिटेल्स विचारून घ्या. ठीक आहे. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. ओके, आत्तापर्यंत जे कारण झाले, आता पुढे वाचा बघा. 6 नंबरची रिकामी जागा आहे. वी आर ऑल स्लेव्स टू ॲडव्हर्टाइजमेंट, कार ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, आतापर्यंत काही कारणं सांगितले पब्लिक ट्रान्सपोर्ट का यूज करत नाही, आणि आता याच्यामध्ये पुन्हा वाढ केलेली, म्हणजे कारच्या म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे जे असतात, मोटरसायकलचे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे, याच्यात काय केलेलं आहे, वाढ केलेली. म्हणजे आणखी जे कारण आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट का आवडत नाही लोकांना, त्याच्यामध्ये आणखी ॲडिशन माहिती दिलेली आहे. तर बघा, तर मग इथं काही मोरेवर शब्द येईल. कोणता शब्द येईल? मोरेवर. मोरेवरचा म्हणजे इन ॲडिशन, म्हणजे याच्यामध्ये आणखी काही आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना शिवाय, म्हणजे आणखी याच्याशिवाय आणखी काही कारणं आहेत. तर बघा, बाकीच्या यांचा अर्थ सांगतो. कॉन्सिक्वेंटली म्हणजे कॉन्सिक्वेंटलीचा अर्थ आहे ॲज अ रिझल्ट ऑफ, म्हणजे ॲज अ रिझल्ट. आता वरच्याचं म्हणजे आपण आता कन्क्लुजनवरती नाही आलेलं आहे, आणखी आपण काय करतो आहे, आणखी कारणं देतो आहे आणखी, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट का आवडत नाही लोकांना त्याचं कारण आहे, कारणं देतो आहे आणखी. नेव्हरदलेस म्हणजे नॉट ॲग्री, म्हणजे इथं पण कन्क्लुजनचाच पार्ट आला, म्हणजे नॉट ॲग्री असेल म्हणजे वरती जे सांगितलं त्याच्यावर ॲग्री नसेल, पण इथं तसं नाही आहे, तर आपण आणखी कारणंच देतो आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे अपोजिट, वरच्याबद्दल उलट बोलत नाही, तर आपण आणखी कारणंच देतो आहे. तर तिथं काही मोरेवर शब्द हा ॲक्युरेट आहे. म्हणजे आता आणखी आपण कारणं देतो आहे. काय कारण आहे त्याचे? तर 6 नंबरला मोरेवर येईल. मोरेवर वी आर ऑल स्लाव्स टू ॲडव्हर्टाइजमेंट. आपण काय जाहिरातींचे आपण गुलाम आहे. कार ॲडव्हर्टाइजमेंट्स. ओके, 7 नंबरचा आपण बघतोय आता. कार ॲडव्हर्टाइजमेंट डॅश द नोशन ऑफ फ्रीडम. तर नोशनचा काय अर्थ आहे? नोशन म्हणजे विचार किंवा कल्पना. नोशनचा अर्थ काय? विचार किंवा कल्पना. तुम्ही राईट करून घ्या बरं का शब्द. नोशनचा अर्थ काय? नोशन विचार किंवा कल्पना. तर बघा, मोरेवर वी आर ऑल स्लाव्स टू ॲडव्हर्टाइजमेंट, कार ॲडव्हर्टाइजमेंट डॅश इनफोर्स. इनफोर्सचा अर्थ आहे लागू करणे किंवा अंमलात आणायला भाग पडणे. इनफोर्स म्हणजे लागू करणे किंवा अंमलात आणायला भाग पडणे. इंडेंजर म्हणजे धोकादायक. तर कारच्या ॲडव्हर्टाइजमेंट ह्या धोकादायक तर ऑब्वियसली नसणार. इंडोर म्हणजे संतापजनक किंवा तापदायक, त्या तापदायक पण नसतात. आणि इम्पॉवर म्हणजे एखाद्याला सबल करणे किंवा अधिकार देणे. इम्पॉवरचा अर्थ काय? एखाद्याला अधिकार देणे किंवा एखाद्याला पॉवर देणे. तर हे सगळे शब्द येणार नाही, खालचे शब्द रॉंग आहेत. काय येईल? फक्त इनफोर्स. म्हणजे कार ॲडव्हर्टाइजमेंट जे असतात ते आपल्याला काय करतात, आपले विचार जे असतात, फ्रीडम म्हणजे आता कारमध्ये आपलं हे राहील बा, आपण फ्री राहू, म्हणजे असं सेपरेट राहील, आपलं फ्रीडम राहील. ठीक आहे. तर असा विचार करायला काय करतात, भाग पाडतात. आपले जे विचार करण्यासाठी ते भाग पाडतात की कारमध्ये आपलं हे राहील, काय म्हणतात, एकी जे असं फ्रीडम आपलं कारमध्ये राहू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट 8 नंबरला बघा काय येईल. Moreover, we are all slaves to advertisement. Car advertisement enforce the notion of freedom. Motorcycles are offered as a way to dash our youth, our lost youth. तर मोटरसायकल बघा, आपलं लॉस्ट यूथ जे म्हणजे आपले जे तारुण्यात जे आपण मोटरसायकल वगैरे ह्या ज्या गोष्टी हे करत होतो त्याची मेमरी जे असं रिकॉल करायला हे करतं. तर इथं काही शब्द रिकॅप्चर. तर काय शब्द येईल? रिकॅप्चर. रिकॅप्चर इथं ॲक्युरेट आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं बघा आता. मोरेवर वी आर ऑल स्लाव्स टू ॲडव्हर्टाइजमेंट, कार ॲडव्हर्टाइजमेंट इन्फोर्स द नोशन ऑफ फ्रीडम. मोटरसायकल्स आर ऑफर्ड ॲज अ वे टू recapture our lost youth.
डॅश देअर इज द फिलिंग. ओके, तर काय येईल मग तिथं ॲज अ रिझल्ट. इथं काय येईल ॲज अ रिझल्ट. आता हे जे आहेत ह्या सर्वांचा काय येईल रिझल्ट ॲज अ रिझल्ट. आता इथं रिझल्ट येईल बघा, देअर आफ्टर येणार नाही. देअर आफ्टर हे टाईमसाठी असतं, म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमनंतर आपण देअर आफ्टर वापरतो. इथे टाईमाचा विषयच नाही. ऑल्दो आणि ॲम्बिटचा अर्थ एकच आहे. ॲम्बिट म्हणजेच ऑल्दो. ॲम्बिट आणि ऑल्दो सिनॉम्स आहे म्हणजे, ठीक आहे. तर ॲज अ रिझल्ट इथं काही एवढं झालं कारण. आता त्याचं कन्क्लुजनवरती आलो आपण. ॲज अ रिझल्ट देअर इज दिस फिलिंग दॅट वी मस्ट हॅव अवर ओन ट्रान्सपोर्ट. मग आता ह्या सर्वांचं रिझन काय, आता हे वरती रिझल्ट काय आला, एवढे सगळे कारण दिले, त्याचा रिझल्ट काय आला, देअर इज दिस फिलिंग दॅट वी मस्ट हॅव अवर ओन ट्रान्सपोर्ट. म्हणजे आपली स्वतःची एक गाडी किंवा वाहन असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, ॲज अ रिझल्ट. तर ॲज अ रिझल्ट सी ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. आणि लास्टला काय येईल बघा, मोरेवर we are all slaves to advertisement. Car advertisement enforce the notion of freedom. Motorcycles are offered as a way to recapture our lost youth. As a result, there is this feeling that we must have our own transport. That's the cost. बघा मग आता कुठल्याही आता आपलं असं वाटतं, असं फिलिंग येतं कितीही कॉस्ट असू द्या आपल्याला गाडी पाहिजेच. मग व्हॉट एव्हर द कॉस्ट, तर काय व्हॉट एव्हर द कॉस्ट हे राईट आन्सर आहे. हावेवर नाही येणार, हायर आणि हाऊ मच येणार नाही. व्हॉट एव्हर द, मग किती पण कॉस्ट असू द्या आपली गाडी असली पाहिजे. ठीक आहे, तर ह्या टाईपमध्ये क्लोज टेस्ट असं नाही, अशी ती सॉल्व करायची असते. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोर्स जॉईन करायचा असेल तर मी पुन्हा एकदा माझा व्हॉट्सअप नंबर शो करतो, तर व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, थँक्यू. आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट. स्टडी करत राहा.